सो पुढचा पॉईंट आपण बघूया. एक छोटासा कॉम्पिटिटिव्ह विंडो मधला पॉईंट आहे तुमचा. फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस आपण काल बघितलेली आहे. ओके, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये आपण काय बघितलं, एक पर्टिक्युलर मटेरियल दुसऱ्या एखाद्या मेटलवरती काय केलं जातं, डिपॉझिट केलं जातं. ओके, एक पर्टिक्युलर मटेरियल दुसऱ्या एखाद्या मटेरियलवरती काय केलं जातं, डिपॉझिट केलं जातं. मग जे मटेरियल डिपॉझिट केलेलं आहे ना, तर यातला पहिला लॉ आपण बघूया, फर्स्ट लॉ. दोन लॉ आहे त्याच्यामध्ये, सिंपल आहेत दोन लॉ, सगळ्या कंडिशन्स तुम्हाला समजतील अशा पद्धतीनेच मी सांगतो. सो आपण जे मटेरियल डिपॉझिट केलेलं होतं काल, आपण एक ते स्पूनचं ॲप्लिकेशन बघितलं बघा, त्याच्यावरती तो कॉपरचा थर आहे त्याच्यावरती जमा होतो, लाईक कोटिंग होतं, पॉलिशिंगसाठी वगैरे वापरतो आपण. तर ते जे काही डिपॉझिटिंग मटेरियल आहे त्याचं जे काही मास असेल ते डायरेक्टली प्रपोर्शनल असेल त्या मटेरियलमधनं फ्लो होणाऱ्या चार्ज बरोबर. लक्षात येते, म्हणजे जेवढा चार्ज जास्त असेल ना, करंट म्हणूया थोडक्यात, जेवढा करंट मॅक्सिमम असेल ना तेवढं डिपॉझिशन करायला आपल्याला मॅक्सिमम आपण करू शकतो, मॅक्सिमम मास त्याच्यावरती डिपॉझिट करू शकतो. सो वी कॅन से दॅट M इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द Q, वेअर M इज नथिंग बट द मास ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड अँड Q इज नथिंग बट द चार्ज. सिंपल, थोडंसं मॅथमॅटिकल सांगतो मी. बट I इज इक्वल टू Q अपॉन टाइम, so Q is equal to I into T. So we can write this M is directly proportional to I into T, or we can write this M is equal to Z into IT, where Z is nothing but a constant. This is nothing but the constant. आणि हा जो कॉन्स्टंट आहे याला म्हटलं जातं इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. बघूया आता यातलं काय तुम्हाला समजलेलं आहे. कुठलंही प्रपोर्शनल, इन्व्हर्सली, डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशनमध्ये एक कॉन्स्टंट असतो, तसा हा झेड कॉन्स्टंट आला बघा, आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट असं म्हटलेलं आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट लॉ ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. काय सांगितलं, द मास ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, मी स्टेटमेंट लिहितो ॲज पर द बुक, द मास of substance, the mass of substance deposited, the mass of substance deposited किंवा liberated म्हटलं जातं, is directly proportional to quantity of charge, is directly proportional to quantity of, is directly proportional to quantity of charge passed through the electrode किंवा passed through conductor, passed through it म्हणतो, passed through it. This is the statement and this is the mathematical form of this particular law. So पहिला लॉ आपल्याला काय सांगतो, तर M is equal to Z into Q. M is mass, Z is constant and Q is the चार्ज. सो वी कॅन अगेन रिअरेंज दिस टर्म. हे आपण रिअरेंज करून अजूनही असं लिहिलं तर चालेल का सांगा. सो झेडला आपण M अपॉन IT पण लिहू शकतो ना, किंवा M अपॉन Q पण लिहू शकतो, चालेल का बघा. सो वी कॅन राईट द युनिट दॅट इज kg पर कुलोम, असं सुद्धा युनिट लिहिलं तरी पण चालेल ना. मास म्हणजे kg किंवा ग्राममध्ये पण असतं, चार्ज हा कुलोममध्ये पण असेल. याच्यावरून लिहायचं तर ॲम्पियर सेकंड म्हणू शकतो, कारण ॲम्पियर सेकंड ही चार्जचीच टर्म झाली. सो हा सिंपल झाला फर्स्ट लॉ. काय अवघड वाटतंय का याच्यामध्ये बघा, व्हेरी व्हेरी सिंपल फर्स्ट लॉ. फक्त हे आधी लक्षात ठेवायचं, M इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चार्ज. झाला, हा झाला फर्स्ट लॉ. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. ओके, याच्यामध्ये थोडेसे मी अजून काही करेक्शन्स आहेत ते करेक्शन्स करून दाखवतो. चला, तर आपल्याला एकतर झेड, M आणि Q मधलं रिलेशन मिळालं. तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला कधी बघितलाय का तुम्ही? डेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे? एक जनरल फॉर्म्युला मी आधी सांगून ठेवतो तुम्हाला. डेन्सिटी म्हणजे जनरली असतं मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम. आणि ही नोटेशनच्या फॉर्ममध्ये डेन्सिटी रो, मराठीमध्ये 9 लिहिल्यासारखं रो म्हणतात त्याला डेन्सिटी. लक्षात ठेवा, मास अपॉन व्हॉल्यूम. तर मासला M म्हणतो मी आणि व्हॉल्यूमला V म्हणतो मी.
चालेल. हे सगळे बेसिक फॉर्म्युले आहेत, इथून सुरुवात होते, हे तर तुम्हाला पाठच व्हायला पाहिजेत. सो डेन्सिटी इज इक्वल टू, मी हे असंच लिहू का, मास अपॉन, आता व्हॉल्यूमचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, व्हॉल्यूम, आता समजा हा चॉक आहे, याचं व्हॉल्यूम कसं काढलं जातं, तर याचा एरिया पाय आर स्क्वेअर आणि ही त्याची हाईट. सो पाय आर स्क्वेअर इंटू हाईट केली जाते म्हणजे व्हॉल्यूम निघतं. म्हणजे जनरली व्हॉल्यूम काढण्यासाठी एरिया आणि लेंथचं मल्टिप्लिकेशन केलं जातं, लक्षात ठेवा. सो एरिया इंटू लेंथ म्हणतो मी, चालेल का बघा. ओके, सो आय कॅन राईट दिस फॉर्म्युला लाईक दिस. सो एल इज इक्वल टू मास अपॉन रो इंटू एरिया लिहितो मी, चालेल का बघा. मास अपॉन रो इंटू एरिया. ओके, बट व्हॉट इज मास, इथं काढलंय बघा आपण. व्हॉट इज मास, ZIT. सो या लेंथला आपण ZIT अपॉन रो इंटू एरिया असं म्हणू शकतो. आणि हे जे लेंथ आहे ना, ह्या लेंथला या ठिकाणी थिकनेस असा वर्ड वापरलेला आहे, थिकनेस. ओके, सो वेअर थिकनेस ऑफ द लेअर डिपॉझिटेड असं म्हणा, थिकनेस ऑफ लेअर डिपॉझिटेड. कारण हे कसं आलं बघा, कारण लेअर लेंथ कुठून आले, थिकनेस म्हणजेच लेंथ आहे ना, एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम. तर ते जे डिपॉझिट केलेलं मटेरियल आहे त्याचं व्हॉल्यूम, म्हणजे त्या ह्याच्यावरती कॉपरवरती किंवा त्या मेटलवरती आपण जे मटेरियल डिपॉझिट करतो त्याचं व्हॉल्यूम. त्यामुळं पहिल्या लॉमध्ये थोडेसे मॅथमॅटिकल चेंजेस, मॅथमॅटिकल केसेस हे अशा पद्धतीनं सांगितले जातात. सेम अशा पद्धतीनं आपल्याला आता दुसरा लॉ बघायचा आहे. बघा नीट समजला का, फर्स्ट लॉ, फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. कालची जी इलेक्ट्रोलिसिसची कन्सेप्ट आहे सेम त्याच्यावरती डिपेंड आहे, ज्याच्यामध्ये मास आणि चार्जमध्ये रिलेशन सांगितलेलं आहे. सो मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चार्ज. वेअर करंट लिहिला, पुन्हा बाकीचं मग झेड लिहिला, झेडला कॉन्स्टंट म्हणलं, त्याला इलेक्ट्रोकेमिकल इक्वॅलंट असं म्हटलं. त्याच्यानंतर मग आपण डेन्सिटीची कंडिशन लिहिले, डेन्सिटीला मास अपॉन व्हॉल्यूम म्हणलं, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ असतं. हे सगळं मल्टिप्लिकेशन करून ॲडजस्टमेंट करून आपल्याला शेवटी एक फॉर्म्युला मिळालेला आहे, त्याला आपण थिकनेस ऑफ द लेअर डिपॉझिटेड असं म्हणू शकतो. ओके, सो दिस इज सिम्पली नथिंग बट द फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. आता थोडासा अशाच पद्धतीने एक सेकंड लॉ आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या दोन लॉचं एक रिलेशन आहे ज्याला केमिकल इक्वॅलंट म्हटलं जातं, ते बघूया. ओके, चला. सो सेकंड लॉ लिहितो मी, सेकंड लॉ. आता याच्यामध्ये काय काय बघायचं बघा. याच्यासाठी पहिल्या लॉचा रेफरन्स घ्यायचा, सेकंड लॉ ऑफ किंवा सेकंड फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता पहिला लॉ तर आपण काय घेतला बघा, तर जे काही मास होतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज होतं, म्हणजेच मास इज इक्वल टू झेड इंटू क्यू असं आपण लिहिलेलं होतं. वेअर झेड इज नथिंग बट केमिकल इक्विव्हॅलंट, एक कॉन्स्टंट आहे ज्याला आपण केमिकल इक्वॅलंट असं म्हटलं होतं. यालाच कॅपिटल ई सुद्धा म्हणतात काही ठिकाणी, केमिकल इक्वॅलंट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता मला सांगा, जर चार्ज सेम असेल, फॉर सेम चार्ज म्हणजे चार्ज कॉन्स्टंट असेल, एकच चार्ज समजा दुसऱ्या इलेक्ट्रोलाइटवरती आपण यूज केला म्हणजे चार्ज सेम आहे, चार्ज व्हॅरी होत नाही. चार्ज सेम असेल तर मग एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड होणार, बरोबर का बघा. फॉर सेम चार्ज m is directly proportional to z or m is directly proportional to e. Done. This is nothing but the second law. पहिल्या लॉ मध्ये चार्ज सेम नाही म्हटलं, पहिल्या लॉ मध्ये म्हटलं की मास आणि चार्ज मधलं रिलेशन सांगितलं, झेड सेम म्हटलं. बट जर चार्ज सेम असेल तर मास आणि झेड मधलं रिलेशन तयार होतं आणि त्याला सेकंड लॉ म्हटलं जातं. सो रिलेशन काय तयार झालं, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड किंवा मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. ई म्हणजे केमिकल इक्वॅलंट. लक्षात आलं का बघा. सो हे जे रिलेशन आहे हे पुन्हा रिलेशन असं लिहिलं जातं. सो मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई म्हणजेच मास इज इक्वल टू क्यू इंटू ई, वेअर क्यू इज नथिंग बट कॉन्स्टंट. चालेल का. मग हेच मी असं लिहितो, मास अपॉन ई इज इक्वल टू क्यू म्हणजेच कोण, कॉन्स्टंट, बरोबर का. सो आता हे दोन कंडिशनसाठी कसं लिहायचं बघा, मी असं दाखवतो तुम्हाला. दोन कंडिशन्स म्हणजे काय, न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला उपयोग होऊ शकतो. पहिल्या कंडिशनचं मास m1, पहिल्या कंडिशनचा हा कॉन्स्टंट आता E1 होणार आहे, इज इक्वल टू दुसऱ्या कंडिशनचं काय होणार आहे m2 आणि हे E2 होणार आहे. इज इक्वल टू काय असेल, चार्ज असेल. सो दोघांसाठी चार्ज कसं असणार आहे, सेम असणार आहे. सो हेच रिलेशन असं लिहूया आपण, m1 अपॉन E1 इज इक्वल टू m2 अपॉन E2. चालेल का बघा. हेच रिलेशन मी असं लिहू, m1 अपॉन m2
इज इक्वल टू E1 अपॉन E2 किंवा Z1 अपॉन Z2. दिस इज द रिलेशन फॉर द सेकंड लॉ. बघा मास आणि E एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत किंवा मास आणि Z एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, हे आपण याच्यावरून लिहू शकतो. सिंपल. अजून मी याच्यामध्ये थोडेसे मॅथमॅटिकल चेंजेस करतो. बघा एक लक्षात ठेवा, कुठलाही लॉ असेल ना तर तो लॉ आधी त्याची एक फिक्स व्हॅल्यू सांगत असतो की हे असं आहे. मग त्या लॉचा रेफरन्स घेऊन आपण त्याच्यामध्ये डिफरंट चेंजेस करू शकतो. काही डिफरंट कंडिशन्स घेऊ शकतो, काही डिफरंट केसेस घेऊ शकतो आणि त्या डिफरंट केसेसनुसार आपल्याला वेगवेगळी सोल्युशन्स तिथं बघायला मिळतात आणि मग ती सोल्युशन्स आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी वापरत असतो. लक्षात आलं. कुठलाही लॉ असेल त्याच्या कंडिशन्स केसेस तयार होतात आणि त्याचा उपयोग आपल्याला कॅल्क्युलेशन्समध्ये होत असतो. चला आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? बघा आता पहिला लॉ आपण काय लिहिला होता, M इज इक्वल टू झेड इंटू क्यू. मी फर्स्ट इक्वेशन असं लिहितो, बरोबर आहे का? हा आपण पहिला लॉ इथं असं लिहिलेला आहे. दुसरा लॉ काय लिहिला आपण इथं बघा, M इज इक्वल टू E किंवा M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E असं लिहिलं आपण. याला मी सेकंड म्हणू. समजा चार्ज कॉन्स्टंट आहे दुसऱ्या केसमध्ये आणि तो चार्ज समजा 1 आहे. सो मी काय लिहू शकतो, M इज इक्वल टू असं लिहितो म्हणजे लक्षात येईल. सो याला दुसरं इक्वेशन म्हणतो. चालेल का? बघा सो पहिलं इक्वेशन काय झालं, M इज इक्वल टू झेड क्यू आणि दुसरं इक्वेशन काय झालं, M इज इक्वल टू E झालं. आता चार्ज म्हणजे क्यू म्हणजे काय आहे, चार्ज आहे. चार्ज आणि चार्ज हा कशात मेजर केला जातो, फॅराड. त्यामुळे चार्जला आपण F असं जस्ट डिफाईन करूया, नाव देऊया आपण. क्यू म्हणजे F आहे. सो M इज इक्वल टू QE, M इज इक्वल टू E अँड Q इज इक्वल टू F. सो E इज इक्वल टू काय येईल मला सांगा, E. आता बघा याच्यावरून आपण डिफाईन करूया. सो ह्या चार्जला आपण F म्हटलं, सो M इज इक्वल टू F इंटू E लिहूया आपण. सो E इज इक्वल टू आपण लिहू शकतो M अपॉन F. चालेल का? बघा सो वी कॅन राईट E इज इक्वल टू, सॉरी असंच होणार का बघा रिलेशन, जस्ट मिनिट. काय काय सांगितलं मी, जर M इज इक्वल टू झेड क्यू असेल, M इज इक्वल टू E असेल आणि क्यूला आपण जर F म्हणलं तर E इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, इथं बघा हा मी इथं पुट करतो, हा F. सो F इंटू, सो E इज इक्वल टू F इंटू झेड. चालेल का? बघा बघा या ईला मी इथं पुट करू शकतो, E म्हटलं. क्यू बद्दल मी F लिहिलं आणि ईला मी झेड म्हणू शकतो. चालेल. ॲक्च्युली E आणि झेड कसे आहेत, सेम आहेत. ओके. सो फॉर कॉन्स्टंट चार्ज, फॉर कॉन्स्टंट F वी कॅन राईट E इज इक्वल टू F इंटू झेड. सो व्हॉट इज F? सो F इज इक्वल टू E अपॉन झेड. व्हॉट इज F? E अपॉन झेड. आता हे दोन्ही कॉन्स्टंटच आहेत ना. E म्हणजे पण केमिकल इक्वेलंटच आहे आणि झेड म्हणजे पण केमिकल इक्वेलंटच आहे. फक्त दोघं वेगवेगळे का झाले बघा, आणि त्या दोन्ही जे वेगवेगळे झालेले आहेत E अपॉन झेड त्यांना काय म्हटलं जातं, चार्ज रिक्वायर्ड टू लिबरेट 1 ग्रॅम इक्वेलंट ऑफ सबस्टन्स थ्रू इलेक्ट्रोलिसिस अँड दिस क्वांटिटी इज कॉल्ड ॲज चार्ज ऑफ 1 फॅराड. दिस क्वांटिटी इज कॉल्ड ॲज चार्ज ऑफ 1 फॅराड. याचा अर्थ काय, इथं जर मी 1 व्हॅल्यू टाकली तर शेवटी E आणि झेड कसा मिळणार आहे, सेम मिळणार आहे. लक्षात आलं. सो हे चेंजेस आहेत आपल्या ह्या सेकंड लॉमध्ये. कळतंय का? बघा म्हणजे पहिल्या लॉची मदत घेऊन सेकंड लॉ डिफाईन केलेला आहे आणि पहिला आणि सेकंड लॉ या दोघांवरून एक आपण अशी कंडिशन तयार केलेली आहे आणि ती कंडिशन काय आहे बघा समोर मी दिलेली आहे. सो वी कॅन राईट F इज इक्वल टू E अपॉन झेड आणि ती जी E अपॉन झेड कंडिशन आहे त्यालाच आपण चार्ज ऑफ 1 फॅराड असंही म्हणू शकतो किंवा सिंपल चार्ज रिक्वायर्ड टू डिपॉझिट 1 ग्रॅम इक्वेलंट फॉर द सबस्टन्स थ्रू इलेक्ट्रोलिसिस असंही म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. बघा आजचे 3 पॉईंट समजले का? बघा पहिला इलेक्ट्रिक पेन, दुसरा LED आणि जो तिसरा आहे तो फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. मग त्याच्यामधले 2 लॉ बघितले आणि त्याच्या रिलेटेड काही कंडिशन्स बघितल्या. ओके. सो दिस इज आवर स्टडी आणि इथं हा टॉपिक संपतो, त्यामुळे फार असं काही टॉपिकमध्ये नाही. नेक्स्ट लेक्चरला
आपण काही न्यूमेरिकल्स बघू. न्यूमेरिकल्स इन द सेन्स काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता मोस्ट ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामधले सगळे थिअरॉटिकल असणार आहेत, त्यामुळं ऑलमोस्ट हा थेरीचा टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल. एखाद दुसरी कंडिशन तुम्हाला मॅथमॅटिकल येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला हा पहिला लॉ असेल, दुसरा लॉ असेल, हे कुठेतरी यूज करता येईल, किंवा करंटची व्हॅल्यू असेल, चार्जची व्हॅल्यू असेल, टाईम, थिकनेस, हे असं जे काही ओव्हरऑल मॅथमॅटिकल जेवढं आपल्यासमोर आलेलं आहे तेवढं त्याच्यामध्ये बघायला. ओके, सो बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑफ धिस पर्टिक्युलर टॉपिक. थँक्यू सो मच.